Hello guys, welcome to our channel. तर मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये हाऊ टू फाइंड GDC और SCF त्याच्यात दोन मेथड पाहिल्या. एक म्हणजे प्रायमरी फॅक्टर मेथड आणि दुसरी म्हणजे डिव्हिजन मेथड. आणि आज आपण त्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट नंबर 12 कंप्लीट करणार आहोत. ओके फ्रेंड, तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. क्वेश्चन 1 आहे त्याच्यात. क्वेश्चन 1, फाइंड द HCF. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे की SCF फाइंड करा. त्याच्यात सब क्वेश्चन 1, 25 आणि 40 याचा आपल्याला SCF फाइंड करायचा. तर आपण SCF फाइंड करताना पहिले 25 चे प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. ओके, तर 25 चे प्राइम फॅक्टर्स आन्सर 25 चे प्राइम फॅक्टर्स काय येतील? 5 × 5. ओके, हे झाले 25 चे प्राइम फॅक्टर्स. आता आपण जे प्राइम फॅक्टर्स काढतोय ते हॉरिझॉन्टल मेथडने काढले. ओके, आणि 40 चे जर प्राइम फॅक्टर्स काढले तर 40 चे 40 4 × 5 × 8. ओके, हे झाले आपले 40 चे प्राइम फॅक्टर्स. अजून त्याच्यात जर केलं तर 5 × 2 × 2 × 2. आपण हे 8 ला 2 × 2 × 2 लिहू शकतो. ओके, आता याच्यात पाहायचं की तुम्हाला कॉमन कोणतं फॅक्टर्स दिसतोय. कोणता कॉमन दिसतोय? हा 5 कॉमन दिसतोय, हा 5 कॉमन दिसतोय. 2 इथं नाही, इथं 2 नाही, इथं 2 आहे. ओके, इथं 5 आहे, इथं 5 आहे का अजून एक? नो. म्हणजे आपला कॉमन काय? 5. मग आपला HCF काय आला? HCF आला 5. ओके, हा झाला आपला SCF. सेकंड आहे 56 आणि 32. याचे आपल्याला SCF काढायचं आहे. ओके, आपण 56 चे पहिले प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. मी वर्टिकल मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करतो. वर्टिकल मेथडने. ओके, 56 चे प्राइम फॅक्टर्स काय येतील? 56 चे प्राइम फॅक्टर्स 56 ला 2 ने जर डिवाइड केलं तर किती आन्सर येतं? 28. ओके, 28 ला 2 ने डिवाइड केलं तर 14. 14 ला 2 ने डिवाइड केलं तर 7. आणि 7 ला 2 ने डिवाइड केलं तर नाहीये, 7 ला 7 ने डिवाइड केलं तर 1. ओके, तर तुमचे 56 चे प्राइम फॅक्टर्स काय झाले? 2 × 2 × 2 × 7. हे झाले तुमचे प्राइम फॅक्टर्स 56 चे. आता 32 च्या या साईडला आपण प्राइम फॅक्टर्स काढू. 32 चे प्राइम फॅक्टर्स. ओके, 32 चे प्राइम फॅक्टर 32. याला 2 ने डिवाइड केलं तर 16. 16 ला 2 ने डिवाइड केलं तर 8. 8 ला 2 ने डिवाइड केलं तर 4. आणि 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2. आणि 2 ला 2 ने डिवाइड केलं तर 1. ओके, हे झाले तुमचे 32 चे प्राइम फॅक्टर. काय 32 चे प्राइम फॅक्टर? 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 5 टाइम्स 2 आहे. 2 × 2 × 2 × 2 × 2. ओके, इथं कॉमन काय दिसतोय? हा 2 कॉमन, 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 हा 2 कॉमन. ओके, म्हणजे 3 टाइम्स 2 कॉमन आहे. मग तुमचे काय SCF काय झालं आहे? आता SCF झाला 2 × 2 × 2. तर 2 × 2 4, 4 × 2 8. तर तुमचा SCF झाला 8. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे 40, 60 आणि 75. याचे आपल्याला SCF काढायचा आहे. ओके, तर आपण हॉरिझॉन्टल मेथडने 40 चे 60 चे आणि 75 चे प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. प्राइम फॅक्टर्स काढून घेऊ. ओके, तर 40 चे काय झालं? 2 × 20. आपण 20 ला काय लिहू शकतो? 2 × 10
10ला तुम्ही काय लिहू शकता 2 इंटू 2 आणि 10ला काय लिहू शकता 2 इंटू 5. ओके, हे झाले तुमचे 40चे प्राईम फॅक्टर्स, हे प्राईम फॅक्टर्स. ओके, 60चे काय येतील तुमचे प्राईम फॅक्टर 60चे 2 इंटू 30. ओके, 30ला तुम्ही काय लिहू शकता 2 इंटू 15. 15ला तुम्ही काय लिहू शकता 3 इंटू 5. 3 इंटू 5 15 आलं का. ओके, आता आपल्याला थर्ड 75चे प्राईम फॅक्टर्स काढायचे. 75चे प्राईम फॅक्टर्स. ओके, 5 3 इंटू 25. 3 इंटू 25 काय आन्सर आलं 75. ओके, 25चे प्राईम फॅक्टर्स काय आले 5 इंटू 5. ओके, हे झाले तुमचे 25चे प्राईम फॅक्टर्स आणि 75चे प्राईम फॅक्टर्स हे झाले तुमचे. ओके ओके, आता इथं कॉमन काय दिसतंय, इथं 5 कॉमन आहे, इथं एक 5 कॉमन आहे आणि इथं एक 5 कॉमन आहे. तुमचा HCF काय झाला HCF झाला 5. ओके फ्रेंड्स, फोर्थ एक्झाम्पल तुमचं. फोर्थ एक्झाम्पल 16 आणि 27चा HCF काढायचा आहे. ओके, 16 आणि 27चा आपण वर्टिकल मेथडने 16चे प्राईम फॅक्टर्स काढू. 16ला 2 ने डिवाइड केलं तर काय आन्सर आलं 8. 8ला 2 ने डिवाइड केलं तर 4. 4ला 2 ने डिवाइड केलं तर 2 आणि 2ला 2 ने डिवाइड केलं तर 1. तर तुमचे प्राईम फॅक्टर्स काय झाले 2 2 2 2. 16चे काय झाले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, 27चे प्राईम फॅक्टर्स काय ते काढू आपण. 27चे प्राईम फॅक्टर 27ला जर 3 ने डिवाइड केलं तर 9 आन्सर येतं. 9ला 3 ने डिवाइड केलं तर 3 आन्सर येतं. 3ला 3 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. म्हणजे तुमचे प्राईम फॅक्टर्स काय झाले 27चे प्राईम फॅक्टर्स 3 इंटू 3 इंटू 3. ओके, इथं तुम्हाला कॉमन काय दिसतोय, इथं 2 आहे, इथं 3, कॉमन काहीच नाही. ओके, मग आपण त्याचं HCF काय लिहू शकतो HCF. पहा मित्रांनो, आता इथं आपण 1 लावू शकतो, इथं पण 1 लावू शकतो. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. 16ला 1 ने मल्टिप्लाय केलं 16 वजा 16, काही बदल झाला 1 ने जरी मल्टिप्लाय केलं तर. तसंच 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27. 27ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 27 इंटू 1 1 27. ओके, 27 इंटू 1 काय आलं 27, काही बदल झाला म्हणजे तुमचा HCF इथं कॉमन काय दिसतो, इथं 1 इथं 1, म्हणजे तुमचा HCF काय 1. ओके, HCF हा एक तर 1 येऊ शकतो किंवा 1 पेक्षा मोठा येऊ शकतो. 0 HCF येत नाही. फिफ्थ एक्झाम्पल आहे 18चा 32चा आणि 48चा तुम्हाला HCF काढायचा आहे. आता आपण 18ला हॉरिझॉन्टल मेथडने प्राईम फॅक्टर्स काढून घेऊ शकतो. 2 इंटू 9 18. ओके, 9ला तुम्ही काय लिहू शकतो 3 इंटू 3. ओके, हे तुमचे झाले 18चे प्राईम फॅक्टर. आता 32चे प्राईम फॅक्टर. ओके, 2 इंटू 16. ओके, 16ला लिहू शकता तुम्ही 2 इंटू 4 इंटू 4, 4 इंटू 4 16. ओके, तुम्ही या 2ला काय लिहू शकता 2 इंटू 2, या 4ला काय लिहू शकता 2 इंटू 2. झाले का, या 4ला 2 इंटू 2 आणि या 4ला 2 इंटू 2. हे तुमचे झाले प्राईम फॅक्टर्स ऑफ 32. 48चे प्राईम फॅक्टर्स काढायचे आपल्याला. 48चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 24. ओके, 24ला तुम्ही काय लिहू शकता 2 इंटू 12. 12ला तुम्ही काय लिहू शकता 2 इंटू 2 इंटू 2 6. 2 इंटू 6 12. 6ला काय लिहू शकता 2 इंटू 2 इंटू 2. 6ला काय लिहू शकता 2 इंटू 3. ओके, हे झाले तुमचे
18चे 32चे आणि 48चे प्राईम फॅक्टर्स. ओके, हे तुमचे लास्टला हे प्राईम फॅक्टर्स. आता इथं कॉमन काय दिसतोय, इथं 2 कॉमन दिसतोय, इथं 2 कॉमन दिसतोय, इथं 2 कॉमन दिसतोय, इथं 3 कॉमन दिसतोय, इथं 3 कॉमन दिसतोय, इथं नाही दिसत आहे, म्हणजे हा नाही येणार, फक्त 2 कॉमन आहे. ओके, म्हणजे आपला एच सी एफ काय 2. ओके फ्रेंड्स, कळलं. 6 नंबर आहे, 6 नंबरचं एक्झाम्पल 105 आणि 154 याच्या आपल्याला एच सी एफ काढायचा आहे. ओके, तर 105चे आपण प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊ. ओके, मी हॉरिझॉन्टल मेथड यूज करतो कारण की त्याच्याने लवकर एक्झाम्पल सॉल्व होतं. 105ला मी काय लिहू शकतो, 21 × 5, 21 × 5 105. ओके, 21ला काय लिहू शकतो, 7 × 3 × 5, 7 × 3 21. ओके, त्याच्यानंतर ओके हे झाले याचे प्राईम फॅक्टर्स 105चे. ओके, 154ला मी काय लिहू शकतो, 2 × 77, 2 × 77 154. ओके, 77ला तुम्ही काय लिहू शकता, 7 × 11. ओके, हे तुमचे झाले 154चे प्राईम फॅक्टर्स आणि 105चे प्राईम फॅक्टर्स. याच्यात तुम्हाला कॉमन काय दिसतोय, इथे हा 7 कॉमन आहे, इथं हा 7 कॉमन आहे, 3 नाही कॉमन नाही, 5 कॉमन नाही, 11 कॉमन आहे का नाही, म्हणजे फक्त 7 कॉमन. तुमचा एच सी एफ काय झाला मग 7. ओके फ्रेंड्स, 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 42, 45 आणि 48चे आपल्याला प्राईम फॅक्टर एच सी एफ फाईन काढायचा आहे. आपण पहिले 42चे वर्टिकल मेथडने प्राईम फॅक्टर्स काढून घेऊ. ओके, 42ला जर 2 ने डिवाइड केलं तर, 2 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, 21. 21ला 3 ने डिवाइड केलं तर 7 आन्सर येतं, 7ला 7 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. 42चे तुमचे प्राईम फॅक्टर्स काय झाले, 2 × 3 × 7. ओके, तसंच 45चे प्राईम फॅक्टर्स काढायचे आता आपल्याला. 45ला आपण 5 ने डिवाइड करू, 9 आन्सर आलं. 9ला 3 ने डिवाइड करू, 3 आन्सर आलं. 3ला 3 ने डिवाइड करू, 1 आन्सर आलं. ओके, तर तुमचा 45चे प्राईम फॅक्टर्स झाले 5 × 3 × 3. ओके, आता आपल्याला 48चे प्राईम फॅक्टर्स काढायचे. 48ला 2 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, 24. ओके, 24ला 2 ने डिवाइड केलं तर 12 आन्सर येतं. 12ला जर 2 ने डिवाइड केलं तर 6 आन्सर येतं. 6ला 2 ने डिवाइड केलं तर 3 आन्सर येतं. 3ला 3 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. ओके, हे झाले तुमचे 48चे प्राईम फॅक्टर. 48चे प्राईम फॅक्टर्स मग इथं लिहून घेऊ आपण, 2 × 2 × 2 × 2 × 3. हे झाले तुमचे 48चे प्राईम फॅक्टर्स. ओके, तर 47, 45 आणि 48चे आपण प्राईम फॅक्टर्स काढलेले. तर इथं 2 कॉमन नाही. ओके, इथं 3 कॉमन आहे, इथं 3 कॉमन आहे, इथं 3 कॉमन आहे आणि इथं 3 कॉमन आहे. ओके, इथं 2 कॉमन आहे, इथं 2 कॉमन आहे, इथं 2 कॉमन नाही. ओके, इथं ओके म्हणजे आपला एच सी एफ काय तो एच सी एफ 3. ओके, कारण की इथं 1 डाव 3 कॉमन आहे, इथं 1 डाव 3 कॉमन आहे, इथं 1 डाव 3 कॉमन आहे. ओके, तर आपला 7 नंबरचा एच सी एफ काढला आपण 3. 8 नंबरचं एक्झाम्पल 57, 75, 102 याचा आपल्याला एच सी एफ काढायचा आहे. ओके, तर 57चे आपण हॉरिझॉन्टल मेथडने प्राईम फॅक्टर्स काढू. तर 19 × 3, 19 × 3 काय येतो 57.
हे झाले 57चे प्राईम फॅक्टर. 75ला 25 इंटू 3 75. ओके, 25ला तुम्ही काय लिहू शकता अजून 5 इंटू 5 इंटू 3. ओके, 102ला तुम्ही काय लिहू शकता 102ला 2 इंटू 51 2 इंटू 51 102. ओके, तुम्ही 51ला तुम्ही काय लिहू शकता 17 इंटू 3 17 इंटू 3 51. ओके, तर हे झाले आपले 57चे 75चे आणि 102चे प्राईम फॅक्टर्स. ओके, आता याच्यात कॉमन काय, इथं 3 कॉमन आहे, इथं 3 कॉमन आहे आणि इथं 3 कॉमन आहे, बाकी काही कॉमन नाही. ओके, म्हणजे आपल्या 8 नंबरचा HCF काय 3. ओके फ्रेंड्स, 9 नंबरचं एक्झाम्पल आहे तुमचं. 9 नंबरचं 56 आणि 57चे आपल्याला HCF काढायचं आहे. ओके, तर 56ला आपण हॉरिझॉन्टल मेथडच घेतोय मी. 2 इंटू 28 लिहू शकतो. ओके, 2 इंटू 28 56. 28ला आपण काय लिहू शकतो मित्रांनो 2 इंटू 14. 14ला तुम्ही काय लिहू शकता 2 इंटू 7. 7 चे काहीच म्हणजे 7 हा प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरचे मल्टिपल्स पडत नाही, फॅक्टर्स पडत नाही, म्हणून तो जसा तसा आपण राहू देऊ. हे तुमचे झालं 56चे प्राईम फॅक्टर्स. ओके, आता 57चे 57ला 3 इंटू 19. ओके, 3 इंटू 19 57. आता हा 19 जो आहे तो प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे त्याचे फॅक्टर्स पडत नाही. ओके, तर इथं कॉमन तुम्हाला काय दिसतंय, इथं कॉमन काहीच नाही. याला मल्टिप्लाय 1 ने जर केलं, याला जर मल्टिप्लाय 1 केलं तर काय तर 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 7 56 56 इंटू 1 1. ओके, 56 इंटू 1 56. ओके, तसं 3 इंटू 19 57 येतो आणि 57ला मल्टिप्लाय जर 1 केलं तर 57 येतं. म्हणजे आपण इथं जर 1 लिहिलं तरी आन्सर आपलं तेच राहणार आहे. म्हणजे आपला HCF इथं काही नाही, HCF इज इक्वल टू 1. ओके फ्रेंड्स, मला वाटतं की तुम्हाला आता कळालं असेल. 10 नंबरचं आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. 10 नंबरचं थोडं हार्ड आहे, कारण की त्याच्यामध्ये जास्त संख्या नंबर जो दिलेला आहे तो खूप मोठा दिलेला आहे. ते आपण सॉल्व करून घेऊ. 588. तर आपल्याला HCF फाइंड करायचा आहे 777 777 315 588चा आपल्याला HCF फाइंड करायला लावलेला आहे. तर आपण हे वर्टिकल मेथडने सॉल्व करू. 777 दिला. ओके, त्याला आपण 7 ने जर डिवाइड केलं तर, ओके फ्रेंड्स, 7 ने आपण त्याला डिवाइड करू तर आपला आन्सर येतं 111. 111ला जर मी 3 ने डिवाइड केलं, ओके, तर माझा आन्सर येतं 37. ओके, तर आन्सर येतं 37. ओके, आता 37ला तर मी डिवाइड करू शकत नाही, कारण की 37 हा प्राईम नंबर आहे. तर माझे मी तर 37 लिहितो, 37ला 37 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर आला 1. ओके, तर आपले 77चे जे प्राईम फॅक्टर झाले ते 7 इंटू 3 इंटू 37. ओके, हे झाले आपले 777चे प्राईम फॅक्टर्स. ओके, तसंच आपण 315चे पाहून घेऊ. ओके, 315चे काय येतात तर 315ला 5 ने डिवाइड करायचं. 315ला जर 5 ने डिवाइड केलं तर इथं 63 आन्सर येतं. 63ला जर 7 ने डिवाइड केलं तर 9 आन्सर येतं. 9ला जर 3 ने डिवाइड केलं तर इथं 3 आन्सर येतं आणि 3ला 3 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येतं. तर हे झाले आपले याचे 315चे प्राईम फॅक्टर्स आहे आपले 5
इंटू 7 इंटू 3 इंटू 3. आणि ओके फ्रेंड्स, ही जी आपण लाईन देतो आडवी, ती लाईन देणं इम्पॉर्टंट आहे. ती जर दिली नाही तर तुमचा आन्सर चुकीचं मानलं जातं. काही वेळेस मी विसरून जातोय, पण तुम्ही एक्झाम पेपरमध्ये अशी चुकी करू नका. ओके. आणि आपल्याला आता 588चे प्राईम फॅक्टर्स काढायचे. 588ला जर आपण 2 ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड करू. ओके. तर तुमचा आन्सर येतं 294. ओके. तर तुमचं आन्सर आलं 294. त्याला परत जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपलं आन्सर येतं 147. 294ला आपण जर 2 ने डिवाइड केलं तर 147 म्हणजे 147 आन्सर येतं. आता 147ला 3 ने डिवाइड करायचं, तर 3 ने डिवाइड केलं तर इथं तुमचं आन्सर येतं 59. ओके. 59ला जर 7 ने डिवाइड केलं तर इथं आन्सर येतं 7, आणि 7ला परत जर 7 ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर येतं 1. ओके. तर तुमचे 588चे जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते आहे 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 7. हे झाले तुमचे त्याचे प्राईम फॅक्टर. आता पहा, इथं 7 कॉमन आहे, इथं 7 कॉमन आहे, इथं एक 7 कॉमन आहे. ओके. इथं एक 3 कॉमन आहे, इथं एक 3 कॉमन आहे, इथं एक 3 कॉमन आहे. ओके. इथं 37 आहे, म्हणजे फक्त 7 आणि 3 कॉमन. तर आपला HCF झाला आपला 7 इंटू 3 म्हणजे 21. तर 777, 300, 115 आणि 588चे HCF आहे 21. ओके. तर आपण आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 एक्झाम्पल दिले होते, जे आपण आत्तापर्यंत सॉल्व केलेले. ओके फ्रेंड्स. तर आपण आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळू. ओके. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द HCF by the division method and reduce to the simplest form. ओके. आपल्याला सांगितलंय की आपल्याला HCF काढायचं आहे, आणि ती जे डिव्हिजन दिलेली, डिव्हिजन मेथडने आपल्याला HCF काढायचं आहे, आणि ते जे दिलेलं आहे त्याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. तर 275 आपला डिवायझर आहे. ओके. आता आपण 275 ने डिवाइड करू. ओके. 275 वन जा 275 and 275 to the 550. ओके. ही संख्या 550 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण फक्त एकच दाब 275. ओके. 275. ओके. मग 275 वन जा 275. ओके. उरले किती तुमचे? मग इथं किती उरले? 275 गेले तर उरले तुमचे 250. ओके. 250 उरले. ओके. सेकंड रूल काय सांगतो की हा जो रिमाइंडर राहील तो आपला परत डिवायझर होऊन जाईल. ओके. म्हणजे हा आपला डिवायझर झाला, आणि जो पहिला डिवायझर होता तो आपला राहील डिव्हिडंड, म्हणजे हा 275 इथे येईल. ओके फ्रेंड. म्हणजे रिमाइंडर हा डिवायझर होईल आणि पहिला डिवायझर हा डिव्हिडंड येईल. ओके. आता 250 ने 275 ला डिवाइड करायचं, तर तुमचं 251 ला 250. ओके. म्हणजे उरले किती? 25. आता परत हा 25 रिमाइंडर आहे, तो काय होईल आपला? डिवायझर. आणि 250 हा काय? पहिला डिवायझर, तो होईल डिव्हिडंड 250. ओके. आता परत 25 ने 250 ला डिवाइड करायचे. 225 इंटू 10 म्हणजे 250. 25 इंटू 10 इज इक्वल टू 250. ओके. तुमचा आला आन्सर 0. आता फोर्थ रूल सांगतो. फोर्थ रूल काय सांगतो की ज्या ठिकाणी रिमाइंडर 0 येतो त्याचा जो डिवायझर राहतो, म्हणजे हा जो 25 तो आपला राहील HCF.
ओके. तर आपला HCF काय मग आता HCF तो आहे 25. काय जो रिमाइंडर ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस तुमचा जो डिवायझर राहील तो आपला राहील HCF, म्हणजे आपला HCF झाला 25. आणि त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलेलं आहे, याचा रिड्यूस फॉर्म सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. हे रिड्यूस करून आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. तर आपण इथं सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा काढून घेऊ. 2 7 5 आणि 5 25. त्याला आपण डिवाइड करू 25 ने. याला पण आपण डिवाइड करू 25. ओके. तर इथं सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल मग तुमचा HCF 25 म्हणून आपण इथं डिवायडर 25 घेतला. ओके. तर याला जर 25 ने डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येतं 11 करून पहा तुम्ही. 25 ने 275 ला डिवाइड करून पहा, तुमचा आन्सर 11 येईल. आणि जर 25 ने 525 ला डिवाइड केलं तर काय आन्सर येतं मग तुमचं 420 ओके 21. ओके. हे आन्सर येईल तुमचं फर्स्टचं. हा सिम्पलेस्ट फॉर्म झाला आणि हा तुमचा HCF झाला. तुम्हाला जे विचारलं होतं त्या गोष्टी आपण सॉल्व केल्या. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे 76 अपॉन 133. याचा आपल्याला HCF फाइंड करायचा आहे आणि त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड करायचा आहे. ओके. तर फर्स्ट रूल काय सांगतो, डिवायझर कोण राहील, स्मॉल नंबर इज डिवायझर आणि बिग नंबर काय राहील तुमचा डिव्हिडंड. 133 हा तुमचा डिव्हिडंड राहील. ओके. आता 76 1 जा 76 आणि 76 2 जा 152 येतं, म्हणजे आपल्याला वन टाइम 76 घ्यावा. 76 1 जा 76. ओके. तर याच्यात तुमचे उरले किती मग 24 आणि ते 33. 24 आणि 33 किती फ्रेंड्स 40 37 57 उरले. ओके. 57 उरले. आता 57 ला परत डिवाइड करायचं. हा 57 जो रिमाइंडर होता तो परत तुमचा डिवायझर झाला आणि प्रिव्हियस म्हणजे पहिला जो डिवायझर होता तो झाला तुमचा डिव्हिडंड. ओके. आता 57 1 जा 57 घेतला मग 57 1 जा 57. ओके. 57 मधनं 76 मायनस करायचे. ओके. तर इथं येतो 19. ओके. हा 19 आता रिमाइंडर आता परत काय झाला डिवायझर आणि पहिला जो डिवायझर होता तो काय झाला आपला डिव्हिडंड 57. मग 19 3 जा 57 19 3 जा 57. ओके. इथं 3 उरले काय 0 0. तर आपला HCF काय मग जो रिमाइंडर आहे त्याच्या 0 जेव्हा रिमाइंडर येतो त्यावेळेस जो आपला डिवायझर राहतो तो असतो आपला HCF, म्हणजे आपला HCF काय आला 90. ओके. आणि 76 आणि 130चा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा. मग इथं आपण काढून घेऊ 76 अपॉन 133 ला दोघींना आपण डिवाइड करू 19 ने. ओके. याला पण 19 ने डिवाइड केलं. ओके फ्रेंड्स, कळत आहे तुम्हाला. आता 76 ला 19 ने जर डिवाइड केलं तर तुमचं आन्सर येतं 4. 19 1 जा 19 19 2 जा 38 19 3 जा 57 आणि 19 4 जा 76. ओके. तर तुमचा इथं येतं 4 आणि 19 ने जर 133 ला जर डिवाइड केलं तर तुमचं तिथं आन्सर येतं 7. ओके. 19 ने जर 133 ला डिवाइड करून पहा तुम्ही, तुम्हाला आन्सर येईल 7. तर हा झाला आपला सिम्पलेस्ट फॉर्म. 76 आणि 133 चा सिम्पलेस्ट फॉर्म झाला 4/7. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. थर्ड एक्झाम्पल 161 आणि 69 चा आपल्याला HCF आणि सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा फाइंड करायचा आहे. ओके.
तर फर्स्ट रूल सांगतो आपल्याला, 161 हा बिग नंबर आहे, तो म्हणजे आपला डिव्हिडंड झाला, आणि 69 जो आपला डिवायझर झाला. ओके, तर 69 1 जा 69 आणि 69 2 जा 138. ओके, इथं 2 जा. ओके, 69 2 जा 138. ओके, आता याच्यातनं आपल्याला 161 मधनं 138 गेले, तर उरले किती मग तुमचे 23. ओके, उरले 23. ओके, तर 23 ला हा झाला आपला आता डिवायझर, आणि हा 69 झाला आपला डिव्हिडंड. ओके, 23 ने जर 69 ला डिवाइड करायचं म्हटलं तर 23 3 जा 23 3 जा 69. ओके, इथं 3 जा. ओके, आणि इथं आन्सर आला आपलं 0 0. ओके, रिमाइंडर उरला 0. मग आपला SCF काय झाला, SCF झाला जिथं 0 रिमाइंडर येतो त्याचा जो डिवायझर राहतो तो आपला झाला SCF, म्हणजे आपला 23 हा HCF आहे. ओके फ्रेंड, आता आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्म बी फाइंड करायचा आहे. मग 161 चा आणि 69 चा जो सिम्पलेस्ट फॉर्म येईल तो काय येईल, याला 23 ने आणि याला 23 ने डिवाइड करा, तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म भेटेल. तर 23 ने जर 161 ला जर डिवाइड केलं तर ते उत्तर तुमचं उत्तर 7. काय, 23 ने 161 ला जर डिवाइड केलं तर उत्तर येतं 7, आणि 23 ने 69 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 3. 23 1 जा 23, 23 2 जा 46, आणि 23 3 जा 69. ओके, इथं आला 3. हे झालं आपलं सिम्पलेस्ट फॉर्म. आता आपण क्वेश्चन 2 कंप्लीट केलेला आहे, त्याचबरोबर आपला प्रॅक्टिस सेट नंबर 12 कंप्लीट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण LCM कसं फाइंड करतात ते पाहणार आहोत. ओके फ्रेंड्स, Thanks for watching and subscribe to my YouTube channel to get regular notification and also like to video. Thanks.